तुका माझे हेची सर्व सुख तुका माझे हेची सर्व सुख पाहिना श्रीमुख आवडीने तुळसीमुख आवडीने सिंहार गळा नाचे पितांबर तुळसीहार गळा तुळसी हार गळा सारे पितांबर तुळसी हार गळा सारे पितांबर आवडे निरंतर हे ध्यान तुळसी हार सारे पितांबर तुळसी हार Oh
विठोबाय रखुमाई रखुमाई विठोबाय विठोबाय रखुमाई विठोबाय रखुमाई विठोबाय रखुमाई विठोबाय रखुमाई रामकृष्ण हरि जय रूप रूप पाहतालो
पिकलिया सिंद कडून गेली पिकलिया सिंद कडून गेली पिकलिया सिंद पिकलिया सिंद कडून गेली से आमा केले पांडुरंगे कैसे आहा केले पांडुरंगे कैसे आहा केले पांडुरंगे
नावे म्हणजे तुकामणे भाग्य या नावे म्हणजे तुकामणे भाग्य या नावे म्हणजे संसारी जन्मिले याच लागी संसारी जन्मिले याच लागी काम क्रोध लोभ जिव्हाळा हॅलो प्रल्हाद महाराज आणि पासलकर महाराज हॅलो हॅलो पिकली या शेंडे कडू पण गेली कडू पण गेली पिकली या शेंडे कडू पण गेली कडू पण गेली कडूपण गेले कडूपण गेले या सेंद कडूपण गेले कडूपण गेले पिकलिया शेंड कडू पण गेली कडू पण गेली पिकलिया शेंड कडू पण गेली कडू पण गेली पण गेले पिकली आसेंदे कडूपण गेले कडूपण गेले अवघी आनंदाची सृष्टी झाली अवघी आनंदाची सृष्टी झाली सर्वांची सृष्टी झाली काम क्रोध लोभानी माने ठाईज निमाने ठाईज क्रोध लोभानी माने ठाईज निमाने ठाईज तैसे आभागे सृष्टी झाली सर्व आनंदाची तैसे आम्हा केले पांडुरंगे तैसे आम्हा केले पांडुरंगे क्रोध लोभाने माले ठाईज निमाने ठाईज काम क्रोध लोभाने माले
ठाईत निमाले अवघीत नंदाची सृष्टी झाली सर्व आनंदाची आनंदाची सृष्टी झाली आनंदाची हे आनंदा सृष्टी झाली आनंदाची 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 सृष्टी झाली सर्व आनंदाची सर्व आनंदाची सर्व आनंदाची सृष्टी झाली सर्व आनंदाची सृष्टी झाली सर्व आनंदाची सृष्टी झाली काम क्रोध लोभ निमाले ठाईत निमाले ठाईत काम क्रोध लोभ निमाले ठाईत निमाले ठाईत सृष्टी झाली रे सृष्टी झाली सर्व आनंदा सृष्टी झाली आनंदा आनंदा सर्व आनंदाची सर्व आनंदाची सृष्टी झाली काम क्रोध लोभ निमाले ठाईत काम क्रोध लोभ निमाले ठाईत निमाले विठ्ठल टाळी वाजवा विठ्ठल 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 विठ्ठल
पिकलिया सेंद कडूपण गेले, पिकलिया सेंद कडूपण गेले, तैसे आम्हा केले पांडुरंगे. काम क्रोध लोभ निमाले ठाईची, अवघी आनंदाची किंवा सर्व आनंदाची सृष्टी झाली. आठव नाठव गेली भावाभाव, आठव नाठव गेली भावाभाव, झाला स्वयंमेव पांडुरंग. काम क्रोध लोभ निमाले ठाईची, सर्व आनंदाची सृष्टी झाली. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणिजे, तुका म्हणे भाग्य या नावे म्हणिजे, संसारी जन्मिजे याची लागी. काम क्रोध लोभ निमाले ठाईची, सर्व आनंदाची सृष्टी पांडुरंगा झाली. करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संताजिया, दुसरे चरण संताजिया, गुरुपदानी कथेचा विस्तार, गुरुपदानी कथेचा विस्तार. दुसरे चरण संताजिया, दुसरे चरण संताजिया, हो दुसरे चरण संताजिया, जगपदारे कथेचा विस्तारो, जगपदारे कथेचा विस्तार. कथेचा विस्तार, कथेचा विस्तार. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. जयांची केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता विठ्ठल 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 कुंडली कवरदार विठ्ठल रे बातुकारा पिकलिया सिंद कडूपण गेले, तैसे आम्हा केले पांडुरंगे. काम क्रोध लोभ निमाले ठाईची, सर्व आनंदाची सृष्टी झाली. सेवेसाठी घेतलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट, विश्ववंद्य विश्वउद्धारक, विश्वसंत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग असून, या अभंगाच्या माध्यमातून श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय स्वतःच्या जीवनामध्ये परमार्थिक साधना करून जी अति उच्च टोकाची अनुभूती जीवनामध्ये प्राप्त झाली, त्याचं प्रतिपादन या अभंगाच्या माध्यमातून करतात. विठ्ठल भगवंताच्या कृपेने, संत महंत ऋषीमुनींच्या कृपा प्रसादाने, भगवान श्री दत्तात्रयाच्या या पवित्र दरबारामध्ये प्रतिवर्षीप्रमाणे श्री संत शिरोमणी सोपान काका महाराज
यांचा समाधी उत्सव आपण या ठिकाणी साजरा करत आहोत। याही वर्षी मोठ्या थाटामाटामध्ये भव्य दिव्य स्वरूपामध्ये आपण प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी हा उत्सव साजरा करत आहोत। आपल्या सर्वांचे मार्गदर्शक या कार्यक्रमाची धुरा स्वतः जी ओढतायत, सर्वांना घेऊन चालतात, श्री सोपान काका लक्ष्मणजी मरे, संस्थापक कार्याध्यक्ष, आणि ज्यांच्या मार्गदर्शनाने हा कार्यक्रम शुभास्ते चालू आहे, श्री मोहनानंद चिरमुरेजी गुरुजी यांचे शुभास्ते प्रतिवर्षीप्रमाणे सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह सर्व वारकरी मंडळी, गायनाचार्य, मृदंगाचार्य, विनेकरी, चोपदार, साऊंड सिस्टीमवाले, माता भगिनी, पुरुष मंडळी, तरुण मंडळी, आपल्या सर्वांच्या विशेष उपस्थितीमध्ये हा प्रतिवर्षीप्रमाणे उत्सव चालू आपण करत आहोत। याही वर्षी त्याच नियमाप्रमाणे करत आहोत। आणि या सप्ताहातील आजची ही कीर्तन सेवा माझ्याकडे सप्ताह कमिटीच्या माध्यमातून आलेली आहे। तसं मी या ठिकाणी त्याला तशी बरेच दिवस झाली, हरिभक्तीपरायण मृदंग अलंकार शिवाजी महाराज बुधकर यांनी त्या ठिकाणी मला आणलं होतं। भरत महाराज जागावर मीच उभा होतो, 5-6 पखवाजा असायचे आणि भरत महाराज जागावर मी उभा, इकडून बुधकर महाराज असायचे, मला इकडून उभा करायचे। ज्ञानेश्वरीचं पारायण मी 1 वर्ष या ठिकाणी केलेलं आहे आणि 2 वर्ष सप्ताहाला होतो। हरिभक्तीपरायण श्री बुधकर महाराजांनी खूप लाड केले माझे। मी त्यावेळेस काळ आळंदीला होतो आणि माझे लाड करण्याचं कारण असं होतं, मी गुरुवर्य परमश्रद्धेय वैकुंठवासी आमचे पांडुरंग बाबा वैद्य यांच्याकडे पखवाज शिकत होतो आणि त्यांना बाबांची आवड, या माध्यमातून आमची पहिली भेट झाली पारिठेवाडी। रामजी महाराज पारिटे, शिवाजी महाराज पारिटे, जगनरावजी दहिने यांच्या माध्यमातून त्यांची माझी भेट झाली। तेव्हा त्यांनी मला या ठिकाणी आणलं होतं आणि आज आठवण येते, वारकरी संप्रदायाने या जगाला भरपूर काही दिलं की तो समाज नव्हे जग विसरू शकत नाही। सोपान काका महाराजांची पुण्यतिथी आपण साजरी का करतो, हे माफ करा, समाधी सोहळा आपण साजरा का करतो, त्यांनी काहीतरी या जगाला दिलंय म्हणून करतो। आपण कोणावर उपकार करत नाही, परमार्थ करतो म्हणजे कोणावर उपकार नाही, हे आपल्या करता आहे। त्यांनी मोठा सेतू आमचे गुरुजी परमश्रद्धेय विठ्ठल बाबा घुले म्हणायचे, या संतांनी तुमच्या माझ्याकरता राजमार्ग उभा केलाय आणि हा राजमार्ग आपण या ठिकाणी अनुभवतोय। याच ठिकाणी महाराजांनी मला एक वेळेस मंडपाला येडा घातला होता सगळा, विना घेण्याकरता मला घ्या म्हणून सांगितलं, पण इथं सवंगडी अशी होती, 5-25 जण ड्युटीवरून यायचे, आपलं रोज दिवसाचं कर्तव्य कर्म करून बॅगमध्ये वारकरी ड्रेस आणि तो धोतर त्यांना घालण्याकरता मला तिकडे मागं न्यायची आणि मी तिकडं गुंतलेला असायचो। हे काही मला इकडे येऊन देत नसत आणि महाराज माझ्याकडे मला उच्चलन इकडे येडा घाल, मी पुढं ते मागं मी पुढं, आणि त्यानंतर आमची परत काही भेट झालीच नाही। आज ती या ठिकाणी आल्यानंतर मुद्दा मला त्यांची आठवण झाली। संप्रदायामध्ये त्यांची फार मोठी सेवा होती। या परिसरामध्ये आपल्या महाराष्ट्राची ही राजधानी, तुम्ही राजधानीत राहणारी सगळी राजे मंडळी आहात, बरोबर आहे ना? चुकलं तर सांगा जा, बरोबर आहे। राजाने राजा म्हणून घेतलंच पाहिजे, फक्त राजासारखं वागायला शिका। गोड असं नियोजन या ठिकाणी करतायत। संतांची पुण्यतिथी, संतांची समाधी सोहळे साजरे करावे, हे जीवाचं कल्याण करण्याकरता आहे आणि जीवाची
दहावी श्राद्ध साजरं केलं पाहिजे. ते बी केलं तर मुलांनी, आपण काय राहत नाही. पण संतांचं करावं. त्यांनी आपलं भलं होतं. त्यांनी आपल्याला पुण्य प्राप्त होतं. त्यांनी आपलं जीवन सुचिरभूत होतं, पवित्र होतं. म्हणून करताना आपण हे प्रतिवर्षी काकांचं पुण्य हे समाधी सोहळा साजरा करत आहोत आणि त्या सोहळ्यातील आजची तृतीय दिवसाची कीर्तन सेवा या ठिकाणी माझ्या सद्भाग्यानं मला प्राप्त झाली आणि त्या सेवेकरिता श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग घेतलाय. तुकोबराय अभंगाच्या माध्यमातून आपल्या जीवनामध्ये आलेला अनुभव प्रतिपादन करतात. या जगामध्ये दोन प्रवाह आहेत. एक संसाराचा प्रवाह आहे, त्याला प्रवृत्ती मार्ग म्हणतात, आणि दुसरा परमार्थाचा प्रवाह आहे, त्याला निवृत्ती मार्ग म्हणतात. संसारामध्ये अनुभव येतात, प्रवृत्तीमध्ये अनुभव येतात, तसे परमार्थात नाम निवृत्ती मार्गामध्येही अनुभव येतात. आलेले अनुभव, कोणते अनुभव कोणाच्या कामाची आहेत? बापाला आलेला अनुभव मुलाच्या कामाचा असेल किंवा नसेल तो व्यवहार ठरवेल, तो संसार ठरवेल. पण आलेल्या अनुभवातून मुलानं शिकवण काहीतरी घेतली तर त्याचं कायमचं भलं होईल, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्त होईल, हे मात्र कोणी सांगू शकत नाही. तो भला एखादा अब्जाधीश होईल व्यवहारातल्या अनुभवानं, पण तो आत्मज्ञानी होऊ शकत नाही. तो भक्ती मार्गातला मोठा होऊ शकत नाही. आणि भक्ती मार्गातलं मोठं व्हायचं असेल तर संतांचे अनुभव विचारात घेतले पाहिजे. परमार्थामधले अनुभव विचारात घ्या. संसारातले अनुभव विचारात जर घेतले तर आपल्या हातामध्ये काहीच येणार नाही, काही येऊ शकत नाही. कारण संसार हा नाहीच, याला सत्ताच नाही. आहे म्हणेपर्यंत मावळला. ज्या क्षणाला आम्ही इथं आलो त्या क्षणाला ती कांती संपली आपल्या चेहऱ्यावरची, आपल्या शरीराची. नित्य मृत्यू आपला चालू आहे. 4 प्रकारचे मृत्यू असतात: नित्य मृत्यू, नैमित्तिक मृत्यू, प्राकृतिक मृत्यू आणि आत्यंतिक मृत्यू. नित्य मृत्यू, क्षणोक्षणाला आपला मृत्यू, म्हणजे आपण काळाच्या जबड्याकडे चाललोय. देहाचं आयुष्य कमी होत चाललंय का वाढतंय? वाढत असेल तर सांगा बा, मी इथंच थांबतो. जबाबदार, वाढतंय का कमी होतंय? याला संसार म्हणायचं. जिथं कमतरता अखंड भासते तो संसार आहे, आणि जिथं पूर्णता ओसंडून वाहते तो परमार्थ आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून जीवनामध्ये संसारातले अनुभव तुमच्या माझ्या काहीही कामाचे नाही. संसारातल्या अनुभवाला मर्यादा आहेत. 3 प्रकारच्या मर्यादा आहेत. संसारातले अनुभव परिच्छिन्न आहेत. संसारातले अनुभव संकोचित आहेत. संसारातल्या अनुभवाला देशाची मर्यादा आहे, कालाची मर्यादा आहे, आणि वस्तुनाम व्यक्तीची मर्यादा आहे. त्याला प्रतिबंध आहेत. त्याला वर्तमान प्रतिबंध आहे, त्याला भावी प्रतिबंध आहे, आणि त्याला भूत प्रतिबंध आहे. हे प्रतिबंधानं ते बंधित झाले आलंय, त्याला बंधन आहेत. म्हणून या बंधनाचा फासा तोडायचा आहे. तो संसाराने तुटत नाही, तो आमच्या संतांच्या अनुभवानं तुटतो. म्हणून संतांचे सोहळे विठ्ठल विठ्ठल. संतांचे अनुभव जीवनामध्ये घेतल्यानंतर परिणाम काय होईल? आपलं जीवन मुक्त होईल, आपल्या देहाचा निराश होईल. याच्याकरता आपल्या संतांचे अनुभव महत्वाचे आहेत. संतांकडे जगाच्या दृष्टीने काय आहे का नाही हा प्रश्न वेगळा आहे. त्यांनी या संसाराला जीवनात स्थानच दिलं नाही. संसार एक झाला होता, हे तो समूळ मिथ्या वार्ता. संसार झाला होता अजातवाद. काही वाद आहेत, वाद नाही सांगत, वाद सांगितलं तर वाद होईल, त्याच्यामुळे नाही सांगत. म्हणजे नाही, जन जायते म्हणजे जन्मने, ज्याचा जन्मच नाही तो संसार आहे.
तो जन्मालाच नाही तर तो आहे म्हणण्याचं स्थान कुठे त्याला? आहे म्हणता कोणत्या आधारावर? स्वप्न पडलं होतं कधी? झोपेतून उठल्यावर. स्वप्न कधी पडतं बाळा? झोपल्यावर का झोपेतून उठल्यानंतर? मी म्हणलं इकडं मुंबईकडं असं असेल काहीतरी, एकच आहे सगळं. हा? स्वप्न पडलं होतं, झोपीत पडलं होतं, उठल्यानंतर कुठं आहे? शास्त्र सांगतं त्या स्वप्नाला सत्ता आहे पण जागृतीला सत्ता नाही. इतका अधांतरी हा संसार आहे. संसार शब्दाचा अर्थच आहे संसरती संसार. हा सारखा बदलत राहतो, सारखा सरकत राहतो आणि ज्याच्यात बदल होतात ते स्थिर नसतं. त्याच्यातले अनुभव तरी स्थिर राहतील काय? त्याच्यातले आलेले अनुभव तरी आपल्याला कामी पडतील काय? नाही पडू शकत. म्हणून त्याला भ्रम म्हटलंय वेदांत शास्त्रामध्ये. संसार हा भ्रम आहे, भ्रमजन्य अनुभव आहे. आणि आणखीन एक वाक्य वापरल, तो भ्रमातला भ्रम आहे. विठ्ठल 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 मग आता भ्रमजन्य आलेला अनुभव आपल्या काय कामाचा आहे? काहीही कामाचा नाही. म्हणून संसारातले अनुभव आपल्या कामाचे नाहीत. मग संतांचे अनुभव कामाचे आहेत, ते आपण अनुकरण केलं पाहिजे, अंगीकारले पाहिजेत. अनुभव आले अंगा त्यांनी या जगाला दिलेत. बाप कधी सुद्धा असं म्हणत नाही मुलाला, मला चांगले अनुभव संसारामध्ये आले, तू काहीतरी याच्यातलं घे. म्हणत असेल तर त्याला साष्टांग दंडवत आहे. आयुष्य मावळतीला जातं पण असं कधी मुखातून शब्द निघत नाही मी सुखी झालो म्हणून. तुम्हाला पाहायचं असेल इथंच पाहू आपण. चौबदार या पुढे दर्शन. तुम्ही सुखी आहात? पाहिलं ना? जाऊ का मी आता तिथून ते बिडवून त्यासाठी चालतो इथं. मी म्हटलं मुंबईतली माणसं सुखी आहेत. भरत महाराज पळसाला तीनच येत नाही इकडे पण सारखं काय अडचण नाही. तुमचं कसं काय बाबाजी? सुखी नाहीच. म्हणून तर चौबदार झालो देवाचा. आणि तर घरून आलो असतो काय, बाहेर पडलो असतो काय? सुख या जगात नाहीच तर मिळल कुठून? अरे सुख मिळण्याकरता संतांचा सहवास जीवनामध्ये लागतो. संतांचे विचार आत्मसात करावे लागतात, अंगीकारावे लागतात, त्यांच्या अनुभवाचा दास व्हावं लागतं. त्याच्या जीवनात सुख प्राप्त होतं. विठ्ठल विठ्ठल संसारामध्ये सुख नाही हे सुखाचा विचार नाही कोठे, नाही कोठे, सुखाचा विचार नाही सुखाचा विचार नाही कोठे. दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. दुःख बांधवडी आहे हा संसार, संसार सागरोगा भव दुःखाची मुळे मूळ. झाड नाही, झाडाचं मुळे. संसार हा वृक्ष आहे आणि त्या संसार रूपी वृक्षाचं मूळ हे दुःख आहे. भ्रमापासून मिळतंय काय? दुःख मिळतं, सुख नाही मिळत. आणि संतांचे अनुभव तर सुखाचे आहेत. वा वा. जीवनामध्ये सुख हवं असेल तर संतांचं पायीक झालं पाहिजे. सुखाचा विचार नाही कोठे, कुठंच नाही, घरी नाही,
दारी पण नाही. आमची भाषा थोडी ग्रामीण भागातली बरं, समजून घ्या. कळते ना? पण जाऊ माघारी नको ना? तुम्ही नाही म्हणल्यामुळे थांबलो बरं का आता. कुठंच सुख नाही. बालपणात तरी सुख आहे काय? शरीराच्या देहाच्या अवस्थेचा विचार करा. बाल्य अवस्थेत सुख नाही, प्रौढावस्थेमध्ये तरी सुख आहे काय? आणि म्हातारा झाल्यावर तर मिळतं काय? हं? जा म्हणते दत्त मंदिरामध्ये सप्ताह चालू आहे, 8 दिवस पुन्हा. आता तुम्ही रिटायर झालात की तुमचं काम संपलं, सुखच नाही. मग सुख मिळेल कुठं? त्याचा पत्ता शोधावा लागेल. ज्याला त्याचा पत्ता मिळाला त्याच्याकडे जावं लागेल. या जगामध्ये सुखाचा पत्ता फक्त आणि फक्त संतांना सापडला. जगाच्या पाठीवर सुख तर नाहीच, पण ज्या ठिकाणी सुखाचा लेस पाहायला मिळत नाही नव्हे, शब्द ऐकायला मिळत नाही, मृत्यू लोकी सुखाची कहाणी ऐकिदेल कवनाचे श्रवणी नाम इंद्रिय नाम कान. कुणाच्या कानाला ऐकायला मिळेल काय सुख शब्द? मिळू शकत नाही. सुख शब्द ऐकायला मिळत नाही, पण आम्ही मानतोय ना. पैशाने सुख होतं की नाही बाबा? पैशाने सुख होतं की नाही? सगळं गबाळ घेऊन जाईल. पैशाने सुख होत नाही. चांगलं झालं बा. बऱ्यापैकी माना हलत्यात. नाही मिळत म्हणतात. मानाने सुख मिळतं की नाही? नाही मिळतं ना. मान मिळाल्यानंतर बाबा सत्याने सुख मिळतं की नाही? आता कशी तरी हलवा की. मानाने म्हणले सुख मिळते. मानाने सुख मिळतं काय? मानाने मानहानी होते, मानहानी. तुकोबारायांची भाषा आहे ही, शुक्राची विष्ठा आहे मान म्हणजे. मानाने सुख नाही राजा, व सत्यानं सुख नाही, पैशानं सुख नाही, कशानंच सुख नाही. सुख ज्याच्याजवळ काहीच नाही तो सुखी आहे, पण ज्याच्याजवळ काहीच नाही तो सुखी आहे. म्हणजे कोण आहे? ज्याने देव आपला केला तो सुखी आहे. काही जगातलं आपलं करू नका. पैसा आपला केल्याने आपल्याजवळ राहणार नाही, तो चंचल आहे. तो आपल्यासाठी थांबणार नाहीये. तो आपला नाहीच. देह तरी आपला आहे काय? देह काळाचे धन कुबेराचे. देह काळाचे धन येते मनुष्या काय येते मनुष्याचे काय आहे. देह हे काळाचे धन कुबेरात. देह हे काळाचे धन कुबेरात. येथे मनुष्याचे काय आहे, येथे मनुष्याचे काय आहे. देह हे काळाचे धन कुबेराचे. देह हे काळाचे धन कुबेराचे. संतांनी किती सोपा परमार्थ सांगितलं. संसाराला चिटकू नका म्हणून सांगितलं. संसार म्हणजे देह, संसार म्हणजे मुलं बाळ, पैसा, शेतीवाडी, नोकरी, धंदा, व्यापार, घरदार म्हणजे संसार नाही राजा. पुनरपी जननम पुनरपी मरणम. हा संसार आहे. जन्म आणि मरण संसार आहे. देह हा संसार आहे. आणि तो देह कोणाचा आहे? काळाचा आहे. खिशातला पैसा कोणाचा आहे? आपला आहे. पैसा आपला आहे, देह काळाचा आहे. पैसाही आपला नाही. आपणच आपले नाही तर पैसा कुठं आपला आहे? म्हणून संत सांगतात, बाबांनो तुम्हाला हात जोडून विनंती आहे, आयुष्याचं वाटोळं करू नका. जीवनामध्ये आयुष्यात काहीतरी मिळल असं काहीतरी करा. करा रे बापांनो. साधन हरीचे धनी करणीचे. जेणे नाही जन्म
यमाची यातना ऐसिया साधना करा काही नका करू नाश आयुष्याचा नका करू नाश आयुष्याचा नका करू नाश आयुष्याचा नका करू नाश आता तरी पुढे हाती मोपद नका करू नाश आयुष्याचा नका करू नाश आयुष्याचा आता तरी पुढे हाती उपदेश नका करू नाश आयुष्याचा नका करू नाश आयुष्याचा आता तरी आजपर्यंत झालं ती झालं आता नवीन जीवन उभा करा झालं ते गंगेत नहालं आता तरी पुढे हाची उपदेश करायचा अधिकार कोणाचा आहे आपला तर मुळीच नाही आपण संतांची सेवक आहोत नाही संत चिन्हे उमटली अंगी उपदेशा लागी पात्र झाला आपला अधिकार नाही आपली योग्यता नाही आपण संतांची सेवक आहोत मज दास करी त्यांचा तुझी दासीचा दास करुणी ठेवा आपली सेवा करावी उपदेश त्यांनी केलाय तो आपण अंगीकारायचा आहे म्हणून संत सांगतात आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचं वाटोळ करू नका आयुष्यामध्ये काहीतरी आपलं स्वतःच्या जीवनाकरता करा देहा करता करू नका संसार देहा करताय परमार्थ मना करताय परमार्थ आपल्या करताय आपण कीर्तन श्रवण केलं आपण भजन केलं आपण हरिपाठ म्हटलो आपण नामचिंतन केलं आपण वारी केली ही आपल्या करताय पैसा कमावला परक्या करताय सत्ता मिळवली परक्या करताय बंगला बांधला परक्या करताय गाडी घेतली परक्या करताय आपल्या करता काय म्हणून आपला जीवनामध्ये आपण स्वधर्म पाहायला शिकावा विश्वस्वधर्म सूर्यनाम आत्मसूर्याला पाहायला शिका मी कोण आहे मी कोण करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा मी कोण आहे हा विचार करावा कोण आहोत आपण आहोत कोण रामराव शामराव ठाकाजी बंकाजी आहेत कोण आपण हे देहाचं नाव आहे आपलं नाव नाही ज्ञानोबाराय बोलतात मी बोलत नाही जन्मलिया बाळकाशी नाम नाही तयापाशी ठेविलेनी नावेशी ओ देत उठी राम ओ हा वा वा रामराव छाती फुटन शांततेनं हे आपलं नाव नाही तरी ओ देतो नावाकरता माणसं मरायला तयार आहेत नावच राहिलं पाहिजे म्हणतात नाव राहत नसतं राजा हो आगी लागो नावा रूपा तुकोबराय बोलतात या नाव आणि रूपाला आग लागणारे तुझं काय इथं राहणार आहे तुझं नाव कसं राहील हे तुझ्या आणखीनही लक्षात येत नाही आयुष्याचं वाटोळं चाललंय पैशाने नाव राहत नाही श्रीमंत झाल्याने नाव राहत नाही नाव त्यानं राहत बोध दिला मज सांगाती बोध मिळावा बोध प्राप्त झाला ज्ञान प्राप्त झालं की नाव आपोआप राहतं आमच्या ज्ञानोबारायांचं नाव 729वा समाधी सोहळा आत्ता या वर्षी पार पडला कुठे नाव त्रिभुवनामध्ये नावे संतांची श्रीमंती कुठे आहे ती त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी ही श्रीमंती त्यांची म्हणून जीवन जगताना लहान मुलावरती संस्कार करा जे आपलं आहे ते त्याला शिकवा विठ्ठल 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 कुंडली कवरला संतांचे अनुभव याच्याकरता आपल्या जीवनामध्ये अंगी करायचे संतांनी जीवनामध्ये आलेले अनुभव जगाला सांगितले त्या अनुभवाला मर्यादा नाही संतांच्या
अनुभवाला मर्यादा नाही. त्याला मी मगा बोललो, देशाची मर्यादा नाही, कालाची मर्यादा नाही, वस्तूना व्यक्तीची मर्यादा नाही. संसारातले अनुभव भिन्न भिन्न आहे. संसार नानात्वाचा आहे, भिन्नतेचा आहे. परमार्थ एकत्वाचा आहे, परमार्थ अभिन्नतेचा आहे. परमार्थानं आपला देवाची प्राप्ती होते, संसारानं नरकाची प्राप्ती होते. जायचंय कुठं ठरवायचंय आपण, आलंय कुठून पाहायचंय आपण, करायचंय काय, मिळवायचंय काय, विचार करायचाय आपल्याला. जोपर्यंत विचार जीवनात होत नाही तोपर्यंत बोध मिळत नाही. विचारात ज्या येते बोधा, क्षणोक्षणी हाची करावा विचार. करावा विचार. क्षणोक्षणी हाचे करावा विचार. क्षणोक्षणी हाचे करावा विचार. करावा विचार. क्षणोक्षणी हात करावा विचार. करावया पार भव शिव. करावया पार भव शिव. शिवत देह जाणार सकळ. शिवत देह जाणार सकळ. अंतरावया पार भव सिंधू. अंतरावया पार भव सिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ. नाशिवंत देह जाणार सकळ. जाणार सकळ. जाणार सकळ. सकळ जाणार म्हणजे सर्व जाणार, आत्मबोध राहणार, सगळं जाणार आहे. जे काय माया मिळवली ती सगळी जाणारी आहे, कारण ती आणलेली आहे, आलेली नाहीये. आलेला आत्मस्वरूपाचा बोध आहे, तो मिळवावा. आपण जन्मलेलो आहे, परमात्मा असलेला आहे. जे असलेलं असतं, स्वयंभू असतं, त्याला जाणं येणं नसतं. जे आलेलं आहे, आकाशात ढग येतात, सप्ताह होईपर्यंत राहतात. जातात का होय जोरदार जातात का राहतात? नाही, राहत नाही. तसं आलेलं जीवनामध्ये दुःख राहतं का जातं? जातं, पण कधी जातं? प्रयत्न केला तर जातं, असं जात नाही. विचार केला तर जातं. माणसं विचार करतात, पण विचार करता करता मरतात. संसाराचा विचार करतात. काय केलं म्हणजे पोराचं शिक्षण होईल, काय केलं म्हणजे मी श्रीमंत होईल, काय केलं म्हणजे पोराचं लग्न होईल, काय केलं म्हणजे घर बांधण्याकरता पैसा मिळेल. हे प्रारब्धाने मिळणाऱ्या गोष्टी आहेत राजा. अन्नमान धन हे तो प्रारब्धाधीन. हे तो प्रारब्धाधीन. हे तो प्रारब्धाधीन. अन्नमान धन हे तो प्रारब्धाधीन. हे तो प्रारब्धाधीन. हे तो प्रारब्धाधीन. जाऊ द्या, माझी प्रस्तावना लांबायला लागली. 10 वाजले. किती? 9 वाजले का 10? म्हणलं तुम्ही झोपले का जागे येतं? 10 वाजले म्हणलं का बसलात. करू का जय विठ्ठल? माझ्याकडे गाडीलाच नाही, मी पाहुण्याचं उसनं घेतलंय. अन्न मान धन हेतु प्रारब्धाधीन. दंभ मान चेष्टा हेतु शुकराची विष्ठा. याच्या जवळ जायचं नाही. प्रारब्धाने मिळेल त्याचा आस्वाद घ्यावा आणि परमार्थिक जीवन जगायला शिकावं. संसार सोडूच नाही, संसार करावा. येथेच श्रीमंती मिळवावी, येथेच सत्ता भोगावी, येथेच मान मिळवावा, येथेच ऐश्वर्यामध्ये जीवन जगावं, कुटुंबामध्ये रममान व्हावं, ऐश्वर्य संपन्न जीवन जगत जगत मन देवाला द्यावं आणि ते मन देवाच्या चरणी समर्पित करून त्याला विठ्ठल रूपता प्राप्त करून घ्यावी. हे परमार्थातलं जीवन जगणं आहे.
जोपर्यंत हे कळत नाही तोपर्यंत आपल्याला संसारातून बाजूला जाता येत नाही. आणि हे कळण्याकरता आपल्याला देण्यास, याचे बोध देण्याकरता, हे विचाराचे पैलू देण्याकरता, विचाररूपी धन देण्याकरता या जगात कोणीही एवढा मोठा नाही. संतांच्या वाचून, संत म्हणून ज्ञानेश्वरी वाचायची, म्हणून गाथा वाचायचा, म्हणून भागवत वाचायचं. हे आपल्या जीवनाचं खऱ्या अर्थाने सार्थक करणारं हे ज्ञान आहे. हे आत्मज्ञान आहे. हे विठ्ठलाचं ज्ञान आहे आणि ते आपल्याला मिळवायचंय. आपण ज्ञानाशिवाय मोठे होऊ शकत नाहीत, श्रीमंत होऊ शकत नाहीत. आणि श्रीमंत व्हायचं असेल तर ज्ञानेश्वरी वाचा, ती आमच्या ज्ञानोबारायांची श्रीमंती आहे. श्रीमंत व्हायचं असेल तर तुकोबारायांचा गाथा वाचा, ती आमची श्रीमंती आहे. तिला अभंग म्हणतात, भंग नाही तिला. जिला भंग नाही तिला अभंग म्हणावं, ज्याला भंग आहे त्याला भंगार म्हणावं. संसार भंगार आहे. संसारातलं प्रतिवर्षी दसऱ्याला भंगार काढावं लागतं. काढतात ना? हा, दसरा काढणं म्हणजे काय आहे? माता मावल्या काढतात ना. हा, सगळं बंगला धुवून काढतात. त्याच्यामध्ये भरपूर भंगार निघतं, काही कामाचं नसतं. संसारामध्ये हे निघत राहतं. पण संसारात जे निघलं ना ते भंगार मानतो, त्यापेक्षा या हृदयरूपी बांगल्यातलं भंगार काढा. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, अहंकार, प्रतिबंध हे दूर करा. आणि हे दूर करण्याकरता संतांचे विचार आत्मसात करा. तुकोबाराय म्हणतात, हे तुकोबाराय संतांचे अनुभव जे आहेत याला प्रतिबंध नाही, हे व्यापक स्वरूपाच्या अनुभव आहेत. आपण जर विचार केला, आपला पूर्वीचा काळ प्रत्येकाने अंतर्मुख होऊन पहा. आपला पूर्वीचा काळ कसा होता, आत्ताचा काळ कसा आहे, जीवनामध्ये आपल्या बदल काय काय घडले. बरीचशी माणसं अशी आहेत, बरीचशी माणसं अशी आहेत की शून्यातून जीवन उभा केलंय. मुंबईला काय घेऊन आलते तुम्ही? बर, आता याचं उत्तर तुम्ही दिलं. आता माफी मागून एक उत्तर मला तुमच्याकडून अपेक्षित आहे. तुम्ही जाताना काय नेणार आहेत? चौकदाराकडे उत्तर तयार आहेत व सगळे. हा, येताना काहीच आणलं नाही. कुठे येताना मी मुंबईतलं बोललोय हे लक्षात ठेवा. आणि मुंबईतून जाताना पुन्हा काय नेणार आहेत हे पण तुम्ही उत्तर दिलं, जरा लक्षात ठेवा. आता काही नेणार नाही धुवून. हा, चावी माझ्याकडे देऊन जा जातानी. हे जगात आलोय आपण, एकटा आलोय, एकट्याला जायचंय. येताना मोकळा आलो, जाताना खरंच काहीतरी घेऊन जायचंय. आणि जर न्यायचं असेल ना, तुकोबारायांचा गाथा, ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी, नाथबाबांचं भागवत आपल्या बुद्धिरूपी मेमरीमध्ये भरवा. ते आपल्या नक्की संग आल्याशिवाय राहणार नाही. आपल्या अंगावरची आभूषणं पण काढली जातात. भूषणे हे घेते काढोनिया, काढोनिया, भूषणे हे घेते काढोनिया. बांधोनिया घेते यमाचे हाती, भूषणे हे घेते काढोनिया, भूषणे हे घेते काढोनिया. यमाची हात भूषणे देती काढो, भूषणे देती अंतर्मुख होऊन विचार करावा. खरंच आपण एवढं कष्ट करतो, हाडाचे कड, रक्ताचं पाणी करतो, पण आपल्या संघ काय येणार आहे? संघ देणारे तरी काय देणारे? काही अंगावरच काढून घेतात, करकुटा सुद्धा येऊन देत नाही बा म्हणतात. खरं आहे का हे? तुम्हाला अनुभव आले असे? तुम्ही काढून घेतलंय म्हणा की मग. माणसं तयार आहेत, 5 लोक तयार आहेत आपल्या करता. 4 बाजूला 4 पुढे एक. फक्त वाटच बघतात. घडी घडी काळ वाटयाची पाहे, अजून किती आहे अवकाश. पाहे पाके वडा पसरला असेच वडा, करुणिया माझी वडा आकार गजू. काळाने आ वाचलेलं आहे, जबडा पसरलेला आहे, आणि बाकीचे वाट पाहत आहेत कधी जातोय आणि कधी घेतोय. ही अवस्था आपल्या जीवनामध्ये येऊ नये याच्याकरता संतांचा बोध गरजेचा आहे.
आणि तो बोध व्यापक आहे, त्याला देशाची कालाची वस्तूची मर्यादा नाही. हे बोलत असताना मी आपल्याला 3 संतांच्या 3 कालातला 3 देशातला अनुभव पाहायचा आहे. ज्ञानोबारायांना 749 वर्ष झाली समाधी घेऊन. त्या काळातला त्यांचा अनुभव, ज्ञानोबारायांचा अनुभव बदललाच नाही. आजही तो अनुभव तुमचं माझं कार्य करतोय, तुमच्या माझ्या मनाला समाधान देतोय, शांती देतोय, सुख देतोय. ज्ञानोबारायांच्या दर्शनाला त्या अनुभवामुळे जावंसं वाटतंय. माऊली माझी आहेत असं वाटतंय. आत्मीयता प्राप्त होते. कशामुळं? त्यांचा अनुभव जिवंत आहे. मग त्यांचा अनुभव नेमकं काय? अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन. अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन. आनंद भरीन तिन्ही लोके, आनंद भरीन तिन्ही लोके. जाईन गवाये तया पंढरपुरा, जाईल गे माये, तया पंढरपुरा. गोड प्रमाण दिलं बरं का महाराज. ज्ञानोबारायांचा अनुभव येतो. आनंदी भरीन तिन्ही लोक, आनंदाचा अनुभव आहे. हे परमार्थातले अनुभव आहेत, संसारातले नाही आहेत. संसारातला अनुभव कशाचा आहे? दोन्ही चौबदारांनी तुमच्या समोर सांगितलंय. अजून नाही मिळालं सुख. अरे संसाराचा अनुभव सुखाचा नसतोच, तो दुःखाचाच येणार आहे. विस्तवावर पाय दिला, गार लागन की नाही लागन? खरं सांगा, परत विचार करा. कोणाला? पायाला. त्याचा पडन त्याला. त्याचा स्वभाव आहे. चटका देणं हा विस्तवाचा काय स्वभाव आहे. त्याचं फळच ते. तसा संसाराचा स्वभाव आहे दुःख. याच्यापेक्षा दुसरं काहीच नाही. शेवटचं अंतिम टोकाचं ध्येय जर काय असेल तर संसाराचं दुःख हे शेवटचं फळ आहे. तसं संसारातलं फळ शेवटचं दुःख हे फळ आहे. तसं परमार्थातलं फळ जर काय असेल, केवळ आणि केवळ आनंद आहे. आणि तो आनंद ज्ञानोबारांना मिळाला. कधी मिळाला? 700-750 वर्ष होत आली तेव्हा मिळाला. कुठे मिळाला? अलंकापुरामध्ये मिळाला. कोणाला मिळाला? ज्ञानोबारायाला मिळाला. देश अलंकापूर, काल 700 वर्षापूर्वीचा आणि व्यक्ती ज्ञानोबाराय. अनुभव आनंदाचा. आता पुढे चला नाथबाबाकडे. नाथबाबांना 450 वर्ष होत आली. काल 450 वर्षापूर्वीचा. देश पैठण क्षेत्र. व्यक्ती नाम एकनाथ महाराज. वस्तू नाम व्यक्ती. त्यांचा अनुभव काय? अवघे चित्रलोकी आनंदाचे आता. बोला बोला, टाळा अवघे वाजवा. चित्रलोकी आनंदाचे आता. अवघे चित्रलोके आनंदाचे आता, अवघे चित्रलोके आनंदाचे आता. चरणी जगन्नाथा चित्र ठेले, चरणी जगन्नाथा चित्र ठेले माय जगन्नाथ. ताप जगन्नाथ माय जगन्नाथ, ताप जगन्नाथ. नाथ महाराजांचा अनुभव पहा. देश पैठण, काल 400-450 वर्षापूर्वीचा आणि वस्तू नाम व्यक्ती नाथ महाराज. पण अनुभव काय? आनंदाचा. अवघे चित्रलोके आनंदाची आता. ज्ञानोबारायांचा अनुभव आनंदे भरीन तिन्ही लोक. नाथबाबांचा अनुभव त्रैलोक्य आनंदाचं. आता अलीकडे या. 450 वर्ष होत आली.
सदेह वैकुंठ गमन. देश देहूगाव. काल 450 वर्षाच्या आसपास. आणि वस्तू नाम व्यक्ती तुकाराम महाराज. विचारा तुम्ही त्यांना तुमचा अनुभव काय. आनंदे दाटले आनंदे दाटले आनंदे दाटले तेने त्रिभुवने आनंदे दाटले आनंदे दाटले आनंदे दाटले तेने या वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ असणारे तिन्ही संत आहेत. तिघांचा अनुभव 3 काळातला, 3 देशातला आणि 3 व्यक्तीचा अनुभव मात्र एक. दाखवा आजोबाला अनुभव आला तोच वडिलांना आला, तोच अनुभव मुलाला आला किंवा नातवाला आला. सांगा कोणाच्या जीवनात असं घडतंय का. नाही घडू शकत. कारण संसारात ही भिन्नता आहे. संसारामध्ये भेदात्मक जीवन आहे. संसार भेदाचा आहे राजा हो. स्वतःच पोरग बापाला बाप म्हणायला तयार नाही, याला संसार म्हणायचं. कितीतरी परिस्थिती अशी तुम्ही त्याच्यामध्ये जीवन जगताय. मला सांगायची गरज नाही, ते सांगण्याकरताही आलो नाही. परिस्थिती तशी आहे. ज्याला तुम्ही लहानाचं मोठं केलं, तळ हातावरच्या फुलासारखं सांभाळलं, तोच उद्या बापाला घराच्या बाहेर काढतो, याला संसार म्हणा. आणि यांच्या पुढचं एक वाक्य सांगल. ज्यांनी खांद्याला खांदा देऊन पती पत्नीनं एका मनानं संसार उभा केला, अगदी ऐश्वर्याचा संसार थाटला, तेच दोघं पुढं चालून एकमेकाला ओळखायला तयार नाहीत, याला संसार म्हणा. संसाराची फार तऱ्हा आहे. याला तर माया म्हणतात. या मा सा. संस्कृत भाषेमध्ये मायेचा विग्रह करत असताना या ही सर्वनाम विशेषणे. या म्हणजे जी, मा म्हणजे नाही, सा म्हणजे ती. जी नाही ती नाही, तिची दिसू लागली रे, याला संसार म्हणा, याला माया म्हणा. म्हणून जीवनामध्ये संसाराच्या नादी लागण्यापेक्षा संतांच्या सेवेमध्ये जीवन व्यतीत करा. आयुष्य जात आहे पहा, काळ जपतसे महा. सोहिताचा घोर वहा, ध्यानी रहा श्री हरी. संत चरणी भाव धरा, क्षणोक्षणा नाम स्मरा. मुक्ती सायुज्यता वरा, हेच करा बापांनो. हात जोडता सण लागून या पाया विनवितो तुम्हाला. संतांनी आम्हाला विनवंती केली की बाबा या परमार्थिक जीवनामध्ये एकच अनुभव आहे सर्वांचा, तो आनंदाचा. आनंद मिळतच नाही, आनंद न मिळता मरूच नाही. वाक्य थोडं जड जाईल. याच्या पुढचं सांगू का. आमचे गुरुवर्य परमश्रद्धेय डॉक्टर बाबा आळंदीतले एक वाक्य वापरत असतात. बाबा आपण मानव जन्माला आलोत ना, गाथा वाचल्याशिवाय मरू नाही, ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय मरू नाही, आणि नाथ भागवत वाचल्याशिवाय मरूच नाही. मी तुम्हाला विचारतो, जर आलंच तर करावं काय. काय वाटतं तुम्हाला. जर समजा बोलावणं आलं बिनेकरी, तर काय करावं. निघाव का थांबाव. जावाच लागल. बरं घरचीच मिस कॉल आला तर मग तर जावाच लागल. एवढं सोपं आहे काय ते. थांबणं सोपं आहे का. सोपंच नाही. अरे त्याने बोलावणं यायच्या अगोदर आपली शिदोरी तयार ठेवावी, आपला परमार्थ सिद्ध करावा, आणि त्याची आपण वाट पाहावी. त्याने काय वाट पाहावी आपली.
आपण त्याची वाट पाहावी हे संतांनी कर्तबगारी करून दाखवली. ज्याला हे कळालं तो या मानव धर्मातला, या मृत्यू लोकातला तो श्रेष्ठ आहे आणि तोच मोठा आहे, तोच खरा महान वैष्णव आहे. हे कळलं पाहिजे. मोठेपणा कशाने पण मिळत नाही. ज्ञानदेव वैष्णव मोठा, ज्ञानोबा मोठे उगाच झाले नाही. अरे जगाने मोठं केलं ते कुठं मोठं म्हणतात स्वतःला? नाही म्हणत. निवृत्तीरायांचा दास म्हणून घेतात. बायको म्हणा ना, मला काय समजलं? काय समजतात? काय समजायची ती समजा. माणसाच्या जीवनामध्ये भेद आहे. एक प्रसंग आहे, भजन करा थोडे, 2 मिनिटात सांगतो. विठ्ठल विठ्ठल आमच्याकडे बीड जवळ एक आमचं देवस्थान आहे. त्र्यंबकेश्वर मधून ज्या गंगा गोदावरीचा उगम झाला, ती गोदावरीच्या महात्म्यानं आणली महर्षी गौतम ऋषी महाराज. त्यांचं देवस्थान आहे. बीडच्या अगदी जवळ आहे, 2-4 किलोमीटर अंतर. ऋषी पंचमीचा एक उत्सव असतो, वर्षातून एकदा तो येतो. महिला मंडळी तो ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात करतात, शहरातही करत असतील. एक वयोवृद्ध माता माऊली आमच्या देवस्थानापासून 3-4 किलोमीटर अंतरावर. मी भेदा करता बोलतो, हे भान ठेवा. मला हे सांगण्यास कर्तव्य नाही, मला तुम्हाला भेद सांगायचा. संसारात भेद किती भयंकर आहे आणि अपपर भाव किती मोठा आहे. आपलं तुपलं, माझं तुझं, तू मी, हे द्वंद्व आहे महाराज. हे द्वंद्व संपत नाही तोपर्यंत परमार्थ सिद्ध होत नाही. हे द्वंद्व संपलं पाहिजे. त्याला हिंमत लागते ज्ञानोबारायासारखी. हे विश्वची माझे घर. भारताला नाही म्हणले नुसतं, पाकिस्तान पण त्यातच आला. त्याला नाही कळत त्याला काय करावा. विनाशकाली विपरीत बुद्धी त्याला काय करता येते. आमच्या संतांनी कोणाला डावललं नाही, कोणाला दूर लोटलं नाही, दुष्टाला सृष्ट बनवलं. ही आमची वारकरी संप्रदायाची खासियत आहे आणि वारकरी संप्रदायाचं ती विशेष मोठेपणा आहे. मोठं म्हणे सकळ अशी येथे आहे अधिकार. सर्वांना अधिकार आहे, कोणी पण या. पण आमच्या संप्रदायाची शिस्त आहे. आता तुमच्यात न जाणं कोणी कोट्याधीश असेल, कोणी अब्जाधीश असेल, कोणी सामान्य असेल, कोणी मोठा असेल. मला एक विचारायची, तर कोणाची व्यवस्था आहे व कशी? अधिकाराप्रमाणे व्यवस्था आहे का? इथं भेद नाही. हे अनुभवातलं आहे. इथं भेद नाहीये. प्रत्येकाच्या जागा ठरल्या. आमच्या टाळकऱ्यांची जागा ठरलेली आहे, ते त्यांच्या शिस्तीत उभा आहे. चोपदाराची जागा ठरलेली आहे, ते त्यांच्या जागेवर उभा आहे. मृदंगाचार्यांची जागा ठरली, ते तिथं उभा आहे. विनयकराची जागा ठरली, ते तिथं उभा आहे. आणि तुमची जिथं श्रवण करणाराची जागा आहे, तिथं तुम्ही बसलेले आहात. दाखवा भेद. नाही भेद, यालाच परमार्थ म्हणावा. ही आमच्या संतांची शिकवण आहे. कोणी शिकवलं? कोणी शिकवलं? स्वपन काका मरे काकाने शिकवलं का? होय काका असं बसायचं? हे ज्ञानोबा तुकोबाराने शिकवलं. ही शिस्त आहे. आणि ती ऋषी पंचमीचा उपवास, ती एक माता माऊली वयवृद्ध, चालता येत नाही, पायी आल्या. डोंगरी थोडासा छोटासा डोंगरावरती, भंडार डोंगरासारखा डोंगर आहे, वर चढत आल्या. वरती आल्यानंतर थकवा आला, डोळ्यातून गळगळ गळगळ डोळ्यातून आसरू गळाले आणि मुखातून शब्द आर्त आरुळीचे बाहेर पडले. हे रामा. मी आपला बाहेर होतो, कानावरती आवाज थोडासा आर्ततेचा आला म्हणून सभा मंडपामध्ये गेलो. पाहिलं तर वयोवृद्ध माता माऊली. जवळ गेलो, मुलांनी पाणी आणलं, पाणी प्यायला दिलं. बसल्या. कुठून आलात आजी? बीडवरून आले बाबा. पायी आलात वाटतं? हो. मुलगा आहे ना? मग त्याला गाडीवर सोडायला लावायचं ना. कसलं कोण कोणाचं आहे महाराज? तुम्ही सांगू विचारू नाही आणि आम्ही असं जे म्हणजे काही बदलच नाही, तरी पण सोडत नाही. हे वैशिष्ट्य, हे आश्चर्य जगातलं. काय करतो मुलगा? जातो म्हणतात कुठं? हापिसाला. ही आमची ग्रामीण भाषा आहे. हापिसाला काय माहिती म्हाताऱ्या माऊलीला. बर, किती मुलं आहेत? एकच आहे. लग्न झालं का? हो झालं ना. सुनबाई जीव लावते का जीव घेते? 2 प्रकार आहेत ना त्याच्यात. जीव लावणं वेगळं आणि जीव घेणं वेगळं. कोणता प्रकार आहे?
काय सांगू महाराज, जे आहे ते बरं आहे. हे सगळं अनुभवातले तुमच्या मुखातून बाहेर पडते. ती ही आतली तळमळे, आतले अनुभव आहेत. वयोवृद्ध झालेली माता माऊली अशी तळतळून बोलत होती. मी म्हणलं सून जीव लावती का नाही? कसलं आलंय महाराज, धुनी भांडी मला करावी लागतात, झाडून झुडून मला काढावं लागतं, बिचारी खाटाच्या खाली उतरत नाही हो, बिचारी खाटाच्या खाली उतरत नाही. म्हणलं मग स्वयंपाक कोण करतं? महाराज तुम्ही महाराज आहे म्हणून सांगते, पण कोणाला सांगू नका. म्हणलं नाही सांगणार. पोरग करत. तिकडं ऐकायला लागलं तुमच्याकडं, इतकं हळूच बोललो तरी मी. वा वा, चांगला ऐकत आहे बरं का, धन्यवाद आहेत. असं श्रवण करा, मनाचे कानं करू. हे जसं श्रवण केलं ना मथुरेच्या मुखात, तसं देवाचं श्रवण करा. पोरग स्वयंपाक करतं महाराज. मग सुनबाई काय करते? हातात टीव्हीचा रिमोट असतो एका हातात, आणि मुखामध्ये घरातला रिमोट असतो. थोडस कळायला जड जाईल, कळलं तरी कळलं नाही असं समजून घ्या. मुलगी आहे का? आहे ना महाराज. मुलीचं नाव काढलं की म्हातारीचा चेहराच खुलला बा. जावाई कस काय? बाई महाराज, देव मिळाला देव. कोण? जावाई देव मिळाला देव. अरे वा. ज्या म्हातारीच्या डोळ्यातून अश्रू गळत होते दुःखाचे, शिनले आले, भागले आले, त्या माता माऊलीच्या डोळ्यातून मुलीचं आणि जावयाचं नाव काढलं की चेहऱ्यावर हास्य, आश्चर्य निर्माण झालं, हास्य चेहरा निर्माण झाला. हर्ष उल्हासानं मुलाचं, मुलीचं आणि जावयाचं कोड कौतुक करू लागली. म्हणलं देव जावाई मिळाला. हो महाराज, देव मिळाला जावाई. मुलीला जपतो का? बाई महाराज, जावाई देव जावाई मिळाला. माझ्या पुरीला खाटाच्या खाली उतरून देत नाही. कोणतं बरं वाटतंय तुम्हाला? कोणतं बरं वाटतंय तुम्हाला? कसा पाहिजे? कसा पाहिजे? असाच पाहिजे ना? नको? बस, माझा दृष्टांत संपला. मी भेदा करता बोललोय, अपपर भावा करता बोललो. कधी सुधारणार आहेत आम्ही? सून खाटाच्या खाली उतरत नाही, जावाई लेकीला खाली उतरून देत नाही म्हणून आनंद आहे, पण सून उतरत नाही म्हणून दुःख आहे. एकच वाक्य सांगून माझी सेवेकडे वळतो. अंतकरणामध्ये हाच भाव ठेवा, जो मुलीच्या विषयी भाव आहे तो सुनेच्या विषयी भाव ठेवा. घरामध्ये विठ्ठल नांदेल. वाह. तर परमार्थ जीवनामध्ये कळेल. जोपर्यंत परमार्थातलं जीवन आपल्या अंतकरणामध्ये भिन्नता बाजूला निघत नाही, अभिन्न रूप जीवनामध्ये प्राप्त होत नाही, अभेदाचे विचार प्राप्त होत नाहीत, तोपर्यंत कितीही परमार्थ करा, कितीही दान धर्म करा, जीवनामध्ये परमार्थातला लेसही आपल्या येऊ शकत नाही. आपलं जीवन जसं आलं त्यापेक्षा वेगळ्या पद्धतीनं नरकाकडे प्रस्थान करल. एका बाजूला भेदात्मक जगणं आहे, दुसऱ्या बाजूला परमार्थ करणं आहे. एका हातानं भरणं चालू आहे, दुसऱ्या हातानं करणं चालू आहे. अर्थ काहीच शिल्लक राहत नाही. म्हणून एका हातानं परमार्थ करतोय ना, दुसऱ्या हातानं पाप बाजूला करायला शिका. भेद ठेवू नका. संतांच्या जीवनात भेदच नाही, म्हणून एकच सिद्धांत तिघांच्या जीवनामध्ये. देश काल वस्तू भेद मावळला, आत्मा निर्वाळला विश्वाकार. तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोनी. विठ्ठल विठ्ठल तुकोबारायांनी विचारलं, महाराज कोणत्या जन्माचं भाग्य तुमचं पुण्य की तुम्हाला हे भाग्य उदयाला आलं, तुमच्या जीवनामध्ये आनंद प्राप्त झाला. आमचं जीवन दुःखात चाललं नव्हे. जन्मजन्मी आम्ही दुःखच भोगत आलो. दुःखाशिवाय जीवनात कुठलाच अनुभव आला नाही. आनंद मानतोय आम्ही पण टिकत नाही. जिथं आनंद मानलाय पण टिकत नाही तोच संसार आहे. पण जिथं आनंद सरतच नाही, संपतच नाही, त्याला पूर्णता नाहीच. सुख घडोघडी वाढू लागे, उलट वाढे. आणि असंच जीवन तुमचं आहे.
कोणत्या जन्मातलं भाग्य आहे महाराज? तुका म्हणे भाग्य, तुका म्हणे भाग्य, तुका म्हणे भाग्य, या नावे म्हणी दे. तुका म्हणे भाग्य, तुका म्हणे भाग्य, तुका म्हणे भाग्य, या नावे म्हणी दे. तुका म्हणे भाग्य, तुका म्हणे भाग्य, या नावे तुका म्हणे भाग्य, तुका म्हणे भाग्य, तुका म्हणे भाग्य, या संसारी जगदीशा याच लागी रे. संसारी जन्मी जे याच लागी. क्रोध लोभ, काम क्रोध लोभ, काम क्रोध लोभ, निमाले ठाईची. काम क्रोध लोभ, काम क्रोध लोभ, काम क्रोध लोभ, निमाले ठाईची. काम क्रोध लोभ, काम क्रोध लोभ, काम क्रोध लोभ, निमाले काम क्रोध लोभ, काम क्रोध लोभ, काम क्रोध लोभ, संप्रदायाच्या नियमाप्रमाणे हातानं टाळी आणि मुखानं भगवंताचं नाम सर्वांनी एकदा हात वरती करा. एवढंच आपल्या बरोबर येईल. प्रेमानं टाळी वाजवा आणि प्रेमानं भगवंताचं नाम घ्या. विठोबा कुमाई विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, 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 तुका म्हणे भाग्य या नावे म्हणिजे, संसारी जन्मिजे याची लागी. या मृत्यू लोकामध्ये आनंद घेण्याकरता जन्माला यायचंय. त्याच्याकरता भाग्य घेऊन जन्म घ्यायचा आहे. आई आणि बापाने मुलाकरता कमवावं, पण असं कमवावं त्याचं भाग्य उदयाला येईल.
त्याचं भाग्य पतनाला जाईल असं कमवू नये. आपल्याकडे प्रवृत्ती झाली 7 पिढ्या बसून खातील एवढं कमवायचं कंत्राट घेतलंय आपण. खोटं नाही ना? खरं आहे, बरोबर आहे नाही? खरं आहे काय? खरंच आहे. 18व्या पिढीला आपलं कसं काय आहे? हवामान खातं 0. वा वा. हं. आमच्याकडे इकडे मागं ना पुढं फुपाटा उड. मिळवा, आनंदाने मिळवा, पण असं मिळवा की ज्या मिळवण्याला सुगंध सुटेल आणि आपल्या मुलाचंच काय आपल्या 7 पिढ्याचं कृतार्थता जीवन होईल असं मिळवा. ज्यांनी पत्नाला जाणे असं मिळू नका. काय झाले, परिस्थिती अशी झाली, बाप कमवतो, मुलगा गमवतो, मुलगा कमवतो, त्याचा मुलगा गमवतो, अशी परिस्थिती. कारण फुकटचं मिळालं की त्याची किंमत कळत नाही. आई वडिलांनी थोडं सावध झालं पाहिजे. काळ भयंकर आहे. मुलं व्यसनाधीन होत आहेत, नको त्याच्या संगतीला लागत आहेत. पतन उद्धार संघाचा महिमा. संगतीचे 2 परिणाम होतात. संगतीनं उद्धार होतो आणि संगतीनं पतनही होतं. म्हणून आपल्या मुलाकडे मुलीकडे संस्कारयुक्त जीवन जगण्याकरता आपल्याकडे विचार तशी ठेवा आणि त्यांचं भाग्य उदयाला आणा. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहावा असं जीवन घरामध्ये जगण्याकरता संस्कार ठेवा, संस्कृती जगवा. भारत देश महान आहे. भरतखंडी नरदेह प्राप्ती हे तो परमभाग्य. नुसतं म्हणायचं नाही होय, हे म्हणायचं नाही, नुसतं अनुभवायचंय. भाग्यवान आहेत ना आपण. या भारत देशात जन्माला आलो, त्या बंगालमध्ये नाही आलो, पाकिस्तानमध्ये नाही आलो. काय घडलं असतं, काय झालं असतं आपलं. आणि याही पेक्षा भाग्यवान आहोत, आपला रक्षण करता या भूमीत जन्माला आला आणि आजही तिची शक्ती आपलं रक्षण करते. म्हणून तुम्ही आम्ही जिवंत आहे, आपला बुक्का जिवंत आहे. त्याचे संस्कार सोडू नका, त्याचे विचार सोडू नका. आपलं भाग्य आपल्या हाताने दरिद्री रस्त्याला नेऊ नका. तुकोबारायांना विचारलं, महाराज तुमच्या जीवनात आनंद प्राप्त झाला? हो. ब्रह्मानंदी लागली ताळी. समाधीचं सुख आम्ही या भजनामध्ये भोगतो. हे नाद ब्रह्म आहे, याचा आम्ही आनंद घेतो. महाराज भाग्य तुमच्या जीवनात प्राप्त झालं खरं, पण याच्या करता तुम्ही केलं काय? महाराज म्हणतात आम्ही 5 लोक बाजूला केले. प्रामुख्यानं 2 चरणामध्ये हा विचार सांगितला. आता माझी वेळ संपत आली, मी सरळ बोलतो. 3ऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात आठव नाठव गेले भावा भाव, झाला स्वयंमेव पांडुरंग. जीवनातली आठव आणि जीवनातली नाठवता. मी देह आहे ही आठवण आहे, मी देह नाही ही सुद्धा एक आठवण आहे. बस माझं कीर्तन इथंच कदाचित थांबल. 20 मिनिटं आहेत. विठ्ठल 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 विठ्ठल. देहामध्ये गुंतायचं नाही. आपण देह नाहीये, देह नव्हे मी हे सरे उरला उरे विठ्ठल. आपण देह नाहीत, आपण पंचमहाभूत नाहीत, आपण पंच ज्ञानेंद्रिय नाहीत, आपण पंच कर्मेंद्रिय नाहीत, आपण मन नाहीत, आपण बुद्धी नाहीत. आपण आहोत कोण? नेमकं काय आहोत आपण? कोण आहोत आपण? अपार शुद्ध परमात्मा तो मीच असे. आपण शुद्ध पवित्र जी शक्ती आहे, चैतन्य आहे, ते आपण आहे. त्याची ओळख करून घ्या. याच्याकरता आपण जन्माला आलोय. तिथं आनंद आहे. आम्ही आनंद संसारामध्ये शोधतो. अरे आनंद बाहेर नाही ना, आनंद आत आहे. अंतर्मुख व्हा. वेडे नाहीत साधू संत ऋषीमुनी. एकांतात बसले, अमल जीवन झालं, अंतर्मुख झाले, मन एकाग्र केलं आणि मनाला स्थिर करून आपली शक्ती आत्मसात केली. आम्ही संसारामध्ये आनंद शोधतो. तिथंच म्हणतो लय शिना आला गाड्या, लय भागलो गाड्या, पण शिन जात नाही, भाग जात नाही. तू भाग्या भाग्यान धपकन पडला असं होतं.
भाग गेला सीन गेला. हे कुणी म्हणावं? ज्याच्या जीवनातला गेला त्यांनी म्हणावं विठ्ठल 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 तुकोबाराय म्हणतात मी जीवनामध्ये भाग्य प्राप्त झालं, भाग्य म्हणून या जन्माला आलो आणि पुन्हा पुन्हा येईल. घेईन मी जन्म याच्यासाठी देवा, जगाचं कल्याण करण्याकरता नाही, आनंद घेण्याकरता. जन्म घेईन मी नाना, नाना प्रकारचे जन्म सोशीन, बहुत सोशीन यातना. वैष्णवांचे नानी होईन किडा, संत समागम एखादी परी व्हावे त्याचे द्वारी श्वान याती. इतकी तयारी महाराजांनी ठेवली. कशा करता ठेवली महाराज तुम्ही? आनंदा करता, संतांच्या सहवासा करता. पण याच्या करता तयारी ठेवली. भाग्य म्हणतात मी जन्माला आलो, मी भाग्यवान आहे. भाग्य तरी नव्हे, धन पुत्र दारा निकट वास बरा. सासूपाई कोण म्हणलं ते? हा, संतापाई म्हणा. मी घाबरलो ना, पाठ पाठ बीत आला काय कुठून? मस्तकातलं गाछात आलं काय म्हटलं? जीवनामध्ये भाग्य उदयाला आलंय, त्या भाग्यातला अभाग्य आपलं उदयाला आलं तर आपण ते आनंद घेतला पाहिजे. याच्याकरता महाराज म्हणतात मी आठव आणि नाठव सोडले. मी देह आहे ही वृत्ती सोडली आणि मी देह नाही ही पण वृत्ती सोडली आणि दोन्ही वृत्तीचा अभाव केला. दोन्ही वृत्तीचा भाव होता. मी देह आहे ही वृत्तीचा भाव होता, मी देह नाही या वृत्तीचा भाव होता. पण दोन्हीचा अभाव केला, दोन्ही समूळ नष्ट झाल्या. जातात कधी या सांगायचं का? ऐकायचं का तुम्हाला? करा भजन करा एकदा. विठ्ठल विठ्ठल पूर्वीचा काळ लक्षात ठेवा. मी कशा करता बोलतोय? आठव आणि नाठव या दोन वृत्त्या आहेत. घालवायच्या कशा? कशा जातील हो? काय करावं लागेल याच्याकरता? दोन्हीचाही अभाव झाला पाहिजे. दोन्हींचा भाव आहे, दोन्हीचं अस्तित्व आहे, त्यांचं अस्तित्व समूळ नष्ट झालं पाहिजे. काय करावं? पूर्वीचा काळ ग्रामीण भागातून मुंबईमध्ये एक व्यक्ती आला, व्यापार करू लागला, धंदा करू लागला. लग्न होत नव्हतं म्हणून धंद्याला लागला. लोकांनी कर्तबगारी पाहिली, संबंधी लोकांनी सोयीपणाचे विचार केला, लग्न करून दिलं. संसार दोघाचा चालू झाला. काही काल गेला. हा सकाळी उठायचा, याच्या व्यापार धंद्याला जायचा, मंडळी घरी राहायच्या, घरची जबाबदारी सांभाळायच्या. एक दिवस हा सकाळी नित्याप्रमाणे उठला. मंडळीने त्याला रोज डब्बा करून द्यावा. तिने आपलं नित्य कर्म बाहेर जाऊन धंदा पाणी करावं, नित्यानं चालू झालं दोघांचं. एक दिवस असा आला, हा सकाळी उठला, याचं सगळं काही नित्यकर्म उरकलं, जेवणाचा डब्बाच झाला नाही म्हणून करताना पाहिलं तर मंडळी झोपलेल्या. आवाज दिला, काय काय झालं? आज जेवणाची व्यवस्था केली नाही. मॅडम काही बोलानात. मॅडमच्या जवळ गेले मालक. तिनं हळूच सांगितलं, मला कनी आज लाड आलाय. काय आलंय? एवढं ध्यानात ठेवा फक्त. आता काय आला चोपदार? कसला ते नाही माहित ना, मी सांगतेच सांगायला आलोय मी. मॅडमने सांगितलं मला काय आलाय? लाड आलाय. हे गप बसलं. एक तर मला होत नव्हतं, बोली तिली काही बोलायला जावं नसलेला पुन्हा ताप. हा, आपलं गपचिप निघून गेलं. ती दिवसभर कामधंदा केला, व्यापार काय असेल ती कर्म आपलं वाटेला करत राहिला. संध्याकाळी घरी गेला. एका वडापावावरच राहिलं. ते मुंबईत वडापावच खातात म्हणतात. तुमचं बी असंच आहे का? आता डब्यावाल्याच असं म्हणल्यावर मग बिना डब्यावाल्याचं कसं? दिवसभर काम केलं, शिनलं, भागलं, थकवा आला, घरी गेलो तर दिवा बत्ती सुद्धा नाही घरामध्ये. पुन्हा हाक मारली, का ग असं काय करायला लागलीस? दिवा बत्ती केली नाही, स्वयंपाक केला नाही. मी दिवसभर वनवन करून आलोय, भूक लागली बघ मला. मला कनी बोला ना, मला मदत तर करा.
फक्त तुम्हाला येऊ देऊ नका. हा. हा जबाबदारला आलाय. मी सांगत नाही ते त्या दोघांच्या हातात काटे त्यांच्याकडे नका बघू. मला अजून 10 मिनिटं थांबायचंय. नाही नाही, येऊ दे येऊ दे. मॅडमने सांगितलं मला कधी लाड आलाय. आपलं ते गेलं. 2 दिवसाची शिळी भाकरी होती ती खाल्ली, गपचूप झोपलं, सकाळी उठलं, पुन्हा कामाला गेलं. पुन्हा 1 महिना कसा तरी गेला की पुन्हा 1 दिवस हीच अवस्था. सकाळी उठलं, डबा झालाच नाही. त्याने आवाज दिला, का ग बाई असं का? ती म्हणे मला कनी. ते फक्त ध्यानात ठेवा. हे तुम्हाला सांगत नाही हे फक्त यांना सांगतो. इकडं तुमच्यावर काय घेऊ नका. मला लाड आलाय. ते गेलं आपलं. दिवसभर काम केलं, संध्याकाळी आलं तर तीच अवस्था. संध्याकाळी आला मला नको असं करू, उपाशी नको मारू. मला मारतात का हो खरं उपाशी? नाही. हा वा. 2 वेळेस झालं. तिसऱ्यांदा पुन्हा हीच अवस्था. सकाळी उठलं, आपलं कामाला गेलं. भरत महाराज काय करीन, काम नाही करून. पर्याय नाही त्याच्याशिवाय. आले भागा ते करीतो. ए असं काही बी नाही सांगा. संध्याकाळी पुन्हा आला. आज मात्र रागावला. त्याने सांगितलं असं करू नकोस. मला कनी 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 समजून घ्या. लाड आला तेव्हा म्हणला हेचा लाड माझ्या मुळावर बसला. मला उपवाशी मारायची पाळी आली तेव्हा म्हणला हे बघ, जसा तुला लाड आलाय तसा मला पण नाही. हा वा. मला काय आलं? येड आलं. येड येतं म्हणला. ती म्हणजे तुमचं येड कसं असतं ते मला दाखवतो, थांब थोडस. घरामध्ये आजोबाची काठी होती. आजोबा सोडून गेले होते काठीला. काठी घेतली, तिच्या जवळ आला तेव्हा म्हणला येड आलं. 2-4 शब्दावर परिंदिशे त्याच्यामध्ये वाढायच्या बाबतीत. निवार वाढल्या म्हणतात, निवार. 2-4 पाठळी टाकल्या काठ्या. आईचं दूध आठवलं. मेले मेले म्हणून किंकाळ्या फोडू लागली, आरडू लागली, ओरडू लागली. म्हणतात बा शहरात घरात मेलेला माणूस शेजारच्याला कळत नाही. हे आडा कवा कळायचा हिचा? आरडून ओरडून कसं तरी हातात काठी धरली आणि एवढं मारलं तरी म्हणते, होय सांगा ना तुमचं येड कधी जाणार आहे? काय म्हणते ती? होय सांगा ना तुमचं येड कधी जाणार आहे? आता माझ्या मुद्द्यावर या. आठव आणि नाठवर या. ह्या 2 वृत्ती आहेत. जसं ती माता माऊली पतीला म्हणते की तुमचं येड कधी जाणार आहे, पतीनं उत्तर दिलं, बाई माझं येड येडा करता आलं नाही, माझं येड तुझ्या लाडा करता आलंय. तुझा लाड गेला की माझं येड गेलं. तसा आठव जीवनातला गेला की नाठव जायला वेळ लागत नाही. आठव नाठव गेले भावाभाव, त्याचा अभाव होतो. आणि खाली राहतं काय? झाला स्वयंमेव पांडुरंग. पांडुरंग रूपता प्राप्त होते. महाराज म्हणतात आणखीन 3 घातले. काम क्रोध लोभ निमाले ठाईची. समुद्र जवळ येतो. मला समुद्रावरती लाटा येतात, ते जातात कुठं उद्या? हा दैसरला येतात, मग रिटर्न जातात. रिटर्न जातात म्हणजे कुठं जातात हे माझा प्रश्न आहे. पाण्यावरती तरंग निर्माण होतात, ते कुठे जातात? अरे जिथून आले तिथंच जातात असं म्हणा. तसे काम क्रोधादी विकार जिथून आले तिथं निमाले, ठाईची निमाले, तिथं शांत झाले. सर्व आनंदाची सृष्टी झाली. आणि जीवनामध्ये आता राहिलंच काय? विकारच संपले, भेदच संपला, परिच्छिन्नता संपली, मर्यादा मावळली. आता शिल्लक राहिलंच काय? आता काहीच शिल्लक राहिलं नाही. आम्हाला पांडुरंगाने असं बनवलं, त्याच्याकरता एक दृष्टांत दिला. अभंगाचं प्रथम पिकलिया
कडू पण गेले पिकलिया कडू पण गेले पिकलिया कडू पण गेले पिकलिया कडू पण तुकोबाराय म्हणतात आमच्या जीवनात ते विकार गेले आणि तसं आम्हाला पांडुरंगाने केलं. आम्ही झालो नाही. काय संतांची भाषा आहे. पोरग बापाला म्हणतं बाबा तुम्हाला काही करता आलं नाही, मी कमवलं, माझ्यामुळं घर तुम्हाला मिळालं. पण संतांची भाषा काय आहे? आम्हाला पांडुरंगाने असं केलं. कसं केलं याच्याकरता दृष्टांत फक्त 2 मिनिटामध्ये. पिकलिया शेंदे, शेंदे नाही शेंद, शेंद माहितीये का काय तर? हे फळ माहितीये का? ही शिवी पण आहे ना? इकडे काय म्हणतात त्याला? बर बर बर, काही अडचण नाही, आहे फळ आहे, ती सगळ्यांना माहिती आहे. त्याच्या 3 अवस्था आहेत त्या फळाच्या. त्याचा रंग हिरवा असतो आरंभाला. ते चाफून पाहिलं दाबून पाहिलं तर कठीण असतं आणि खाऊन पाहिलं तर कडू असतं. 3 अवस्था आहेत त्याच्या आरंभाला. पण नंतर त्याच्यामध्ये परिपक्व झालं रे झालं की त्याचा रंग बदलतो, पिवळा रंग होतो, त्याचा कठीणपणा जातो, नरमपणा येतो आणि त्या खाऊन जर पाहिलं तर गोड लागतं. कैसे आम्हा केले पांडुरंगे, कैसे केले पांडुरंगे, ऐसे केले, ऐसे कैसे केले. आणि ते तुकोबाराय समजून सांगतात. जरी आपण मुंबईत असलो तरी शेतकऱ्याच्याच पोटचे आहेत. बरोबर आहे ना? नसल त्या मुंबईतला जन्म असला तरी पण शेतातलंच खातो, हे बी भान ठेवा. शेतातलंच खावं लागतं की नाही? भात कुठून आला हे लक्षात ठेवायचं. कैसे आम्हा केले, शेतकऱ्याच्या शेतातल्या फळाचा दृष्टांत दिला. याच्यात 3 अवस्था आहेत आणि 3 अवस्थेचं परिवर्तन आहे. परमार्थ करून जर आपल्यात परिवर्तन होत नसेल तर आपला परमार्थ व्यर्थ आहे. शेतामध्ये कापूस पिकतो, कापसानं कापूस राहता कामा नये, कापसानं कापड व्हावं, धागा बनावं, कापड व्हावं, ते कापड संतांच्या देवाच्या अंगावरती अलंकार म्हणून शोभावं, त्याची सार्थकता आहे त्याच्यामध्ये. कापसानं कापूस राहू नये, त्यांनी वात व्हावं, नुसतं वात राहू नये, त्यांनी त्या तुपामध्ये बुडून घ्यावं, अग्नीच्या सहवासामध्ये जावं, प्रज्वलित व्हावं. ज्ञानोबराय सोपान काकांना त्यांनी ओवाळावं, सार्थकता आहे त्याच्यामध्ये. जर परिवर्तन होत नसेल तर आपल्यात काहीच अर्थ नाही. या फळामध्ये परिवर्तन झालं, त्याची हिरवा रंग म्हणजे अज्ञान आहे, हे दुःख आहे. त्याच्यात 3 अवस्था आहेत ना, हिरवापणा, कठीणपणा आणि कडूपणा.
कडूपणा म्हणजे दुःख, हिरवा रंग म्हणजे अज्ञान आणि कठीणपणा म्हणजे अहंकार. मानव हे शेंदाडच आहे. हे त्या शेंदाडाकडे नाही चाललं, त्या शेंदाडाच्या इकडे चाललंय. हा, लक्ष्यार्थ आणि वाच्यार्थ. वाच्यार्थानं शेतकऱ्याच्या शेतातलं फळ आहे, लक्ष्यार्थानं या देहाला शेंदाड म्हटलंय. म्हणून आई रागवली ना कधी कधी ग्रामीण भागामध्ये बोलते, "ए शेंदाडा" म्हणते ना. जबाबदार बरोबर आहे नाही? बरोबरच आहे. गोडीत चौबदार मी नेणार आहे त्यांना जाताना. मला रस्ता दाखवायला हो संगरीनीत, काळजी करू नका. घेऊन जाऊ का? पदारले काय तुम्ही त्यांना? नका असं का कुठं सप्तापारा पडायचा. आणि त्या शेंदाडामध्ये परिवर्तन झालं, त्याचा हिरवेपणा गेला म्हणजे अज्ञान गेलं, आणि त्याचा पिवळेपणा आला म्हणजे ज्ञान आलं. त्याचा कठीणपणा गेला म्हणजे अहंकार गेला, नम्रता आली. आणि त्याचा कडूपणा गेला म्हणजे त्याच्यामध्ये गोडवा आला. कडूपणा गेला म्हणजे दुःख गेलं, गोडवा आला म्हणजे आनंद आला. आणि आम्हाला असंच कोणी केलं? पांडुरंगाने केलं. आमच्या अंतकरणातले विकार गेले, आमच्या अंतकरणातला अहंकार गेला. नवल अहंकाराची गोठी गेलं, ते मावळलं, निमाले ठाईची. आणि अज्ञान गेलं, जीवनामध्ये आनंद प्राप्त झाला. तैसे आम्हा केले ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानराज माऊले तुकाराम, ज्ञानेश्वर माऊले, ज्ञानराज माऊले तुकाराम, ज्ञानेश्वर माऊले, माऊले ज्ञानेश्वर माऊले, ज्ञानराज बोला बोला, ताली वाजवा. माऊले ज्ञानेश्वर माऊले, माऊले ज्ञानेश्वर माऊले, ज्ञानराज माऊले तुकाराम. म्हणे भाग्य या नावे नवे जे संसारी जन्मिले, याची लागी काम क्रोध लोभ निमाले ठाईची. सर्व आनंदाची सृष्टी झाली. भगवान करो संतांनी आपल्याला असा आशीर्वाद द्यावा, कृपा करावी, देवाने कृपा करावी. आपल्याला सुद्धा जीवनामध्ये आपल्या जीवनातले विकार जावे, जीवनातलं दुःख जावं, अज्ञान जावं, आणि आपल्या जीवनामध्ये केवळ आणि केवळ ब्रह्मानंद प्राप्त व्हावा, परमानंद प्राप्त व्हावा, अंतर्मुख वृत्ती व्हावी, अशी संतांनी कृपा करावी. या ठिकाणी येण्याचं सद्भाग्य प्राप्त झालं. आमच्याबरोबर आपले इथले काही काशी मीरा या ठिकाणची मंडळी आलेली आहेत. काही उद्योजक आहेत, विविध क्षेत्रातली कार्यरत कर्म करणारे आहेत. छत्रपती शाहू बँकेचे मॅनेजर, त्यांचे सहकारी, आणि माझ्याबरोबर आमचे गायक प्रल्हादजी महाराज समगे, ज्यांनी मला इथपर्यंत आणलं, ज्यांचा मोठा उद्योग आहे फॅब्रिकेशनचा. ते स्वतःच्या आज व्याप बाजूला सारून मला इथपर्यंत घेऊन आले. त्यांनाही धन्यवाद देतो. बाबूरावजी धनवडे, त्यांचे सहकारी साठे, यांना सर्वांना अभिवादन. आपल्या सर्वांना अभिवादन. टाळकरी मंडळी आदी करून सर्व वारकरी, आणि झालेली शिवा सोपान काकाच्या भगवान दत्तात्रयाच्या चरणी समर्पित. सेवेला पूर्णविराम. जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल.